नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। दिल्ली झुकली, शिक्षण मंत्री गेले, आता पुढचा नंबर कोणाचा? कालपर्यंत जे विरोधी पक्ष नेते संसदेत घसा कोरडा करत होते त्यांना जे जमलं नाही ते देशातल्या जेन्झीने करून दाखवलं। नीट परीक्षा घोटाळ्याच्या गदारोळात अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना घरचा रस्ता धरावा लागला। प्रधान यांचा राजीनामा म्हणजे दिल्लीच्या तख्ताला बसलेला सर्वात मोठा हादरा। या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाहनानुसार मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरली। हजारो तरुणांनी एकत्र येत मुंबईचे रस्ते तुडुंब भरून टाकत जल्लोष केला। तिकडे दिल्लीत थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी आंदोलन केलं ते ऐतिहासिक ठरलं। त्यानंतर जे झालं त्यामुळे लोकांना किमान इतकी तरी जाणीव झाली की या देशात विरोधी पक्ष अजून जिवंत आहे। 2014 साली मोदींची सर्वात मोठी ताकद असणारी युवा वोट बँक आता थेट त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे। देशानं मोदी लाट ते मोदी विरोधी लाट असा प्रवास गेल्या काही महिन्यात अनुभवला। त्यामुळे विरोधकही आता जिवंत झालेत आणि जनताही त्यांच्या बाजूने वळू लागली आहे। बॅकफुटवर आलेलं मोदी सरकार आता पूर्णपणे झुकलेलं दिसतंय। विरोधी पक्षांना आता हीच खरी संजीवनी ठरू पाहते। राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, मेहबूबा मुफ्ती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांसह अनेक विरोधकांची इंडिया आघाडी जे काम करू शकली नाही ते आज कालच्या पोरांनी करून दाखवलंय असं म्हटलं जातंय। हे सर्व मोदींच्या विरोधात आणि विरोधकांच्या हितात जात असलं तरी हा ट्रेंड 2029 पर्यंत विरोधकांना टिकवून ठेवता येईल का? यावर बोलूयात, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुंबईतलं चित्र काहीतरी वेगळंच सांगत होतं। बऱ्याच काळानंतर मुंबईच्या रस्त्यांवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा कॉलेजमधली तरुण मुलं, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले होते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी येताच मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी मिळून प्रचंड जल्लोष केला। हातात फलक, डोळ्यात सरकार विरोधी संताप आणि चेहऱ्यावर एका मोठ्या विजयाचा आनंद घेऊन हे तरुण रस्त्यावर उतरले होते। दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये सध्या एकच चर्चा आहे, गेल्या 10 वर्षात संसदेत किंवा रस्त्यावर ज्या विरोधकांना मोदी सरकारला झुकवता आलं नाही ते काम या देशातल्या विद्यार्थ्यांनी केवळ काही दिवसांच्या आंदोलनात करून दाखवलंय। या आंदोलनानंतर लोकांचा विरोधकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय। हे सरकार हुकुमशाही चालवतं, कोणाचंच ऐकत नाही हा समज या मुलांनी मोडून काढला। सरकारला वाकवता येतं हा आत्मविश्वास आल्यामुळे आता सर्वसामान्य जनताही उघडपणे विरोधकांच्या बाजूने उभी राहू लागली आहे। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून का होईना पण विरोधकांना मोदी सरकार विरोधात लढण्यासाठी एक सर्वात मोठा मुद्दा मिळालाय। भविष्यात मोदींना अनेक बाबतीत विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आठवल्याशिवाय राहणार नाही। ज्याही वेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय येईल त्यावेळी हे सरकार या झुरळांना नक्कीच आठवेल आणि त्यांच्या विरोधात वाकडं पाऊल टाकायला 100 वेळा विचार करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती आहे देशातील तरुण आणि फर्स्ट टाइम मतदान करणारी पिढी। 2014 आणि 2019च्या निवडणुकीत याच तरुणांनी मोदींना एकतर्फी मतदान केलं होतं, पण आता परिस्थिती बदलली आहे। नीट घोटाळा, विविध पेपर लीक्स आणि बेरोजगारी यामुळे तरुण वर्ग मोदी सरकारवर प्रचंड संतापलाय। ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आलंय त्यांचे कुटुंबीयही आता भाजपपासून दूर चाललेत। परीक्षा फी भरून वर्षानुवर्ष अभ्यास करूनही जर पेपर लीक होणार असतील तर पालकांचा पैसा आणि मुलांची मेहनत वाया जाते। हा थेट मध्यमवर्गीय कुटुंबांच्या खिशाला लागलेला धक्का आहे। त्यामुळे मोदींची हक्कांची जी वोट बँक आहे ती आता मोठ्या प्रमाणावर ढासळताना दिसते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे देशात मोदी सरकार विरोधी एक जबरदस्त लाट निर्माण झाली आहे। विरोधक आता या वातावरणाचा राजकीय फायदा कसा घेऊ शकतात यावर सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंचं कमबॅकही याच आंदोलनातून झालंय। संसदेत आठवडाभर अधिवेशन वाया गेलंय। शिल्लक दिवसांमध्ये विरोधक केवळ शिक्षण मंत्रालय नाही तर थेट पंतप्रधानांना टार्गेट करू शकतात। नॅशनल टेस्टिंग एजन्सी बरखास्त करण्याची मागणी लावून धरण्याची शक्यता आहे। याशिवाय नीट परीक्षेच्या घोळामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणीही यावेळी होऊ शकते। थोडक्यात लोकसभा आणि राज्यसभात विरोधक आता सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी करू शकतात। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी या मुद्द्यावरही अधिवेशन गाजणार आहे। राजीनामा झाल्यानंतर आता अँटी पेपर लीक बिलावर क्रेडिटची लढाई बघायला मिळू शकते। हे बिल पास करणं सरकारसाठी सोपं असेल कारण विरोधकही याच बाजूने मतदान करतील, पण विरोधक याचा ताबा घेण्याची शक्यता आहे।
आमच्या आंदोलनामुळे आणि आम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडल्यामुळेच सरकारला हा कायदा आणावा लागला असा दावा विरोधक करू शकतात आणि काही प्रमाणावर ते खरंही आहे. त्यामुळे या कायद्याचं श्रेय मोदी सरकारला घेता येणार नाही. लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या आणि पुनर्रचनेच्या बिलाला विरोधकांनी आधीच कडाडून विरोध करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानं बॅकफुटवर आलेलं सरकार आता इतकं वादग्रस्त बिल संसदेत मांडून नवीन वाद ओढावून घेण्याचं टाळू शकत नाहीये. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांचा कॉन्फिडन्सही आता लूज झालाय. हे बिल तुर्तास लांबणीवर पडण्याची यामुळे दाट शक्यता निर्माण झाली आहे. नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे या मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलाय. शिक्षण क्षेत्राशी संबंधित कोणतंही नवीन बिल जर आता मांडलं तर विरोधक त्याला पास होऊ देण्याची शक्यता खूप कमी आहे. थोडक्यात सांगायचं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मोदी सरकारसाठी एक धोक्याची घंटा आहे. रस्त्यावर उतरलेल्या जनझीनं दिल्लीतील सत्तेला दाखवून दिलंय की तरुणाईशी पंगा घेणं किती महागात पडू शकतं. राहुल गांधींचा फॉर्म आणि ठाकरे बंधूंचा जल्लोष हे स्पष्ट करतोय की विरोधकांनी आता अचूक टायमिंग साधलाय. हे सरकार विरोधी वातावरण मोदी सरकारला आणखी किती झुकायला लावतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.